नवीन उत्साहाने सण साजरा करू। होलिका जळून खाक झाली, सत्यच टिकले प्रल्हादाचं, करुण विष्णूच्या नामाचा जप। हिरण्यकश्यपाचा गर्व झाला गार, प्रल्हादाच्या भक्तीने जन्मले सुख शांती आणि धन आरोग्य प्रेम। या पंक्ती अगदी होळीच्या सणाची आठवण करून देत आहे। अधर्मावरती विजय करून स्थापन केलेला धर्म, सत्य भावना टिकून ठेवली, देवाने प्रेरणा दिली, नकारात्मकता जळून राख झाली होळीच्या स्वरूपात। होळी अत्यंत सुख समृद्धी आणणारा सण, रंगांची होऊन उधळण, पुरणपोळीचा आस्वाद घेत सणाचा जल्लोषात आगमन होत असते। या होळीच्या दिवशी केलेला एक खास उपाय तुमचं नशीब पलटू शकेल। तुमच्या आर्थिक अडचणींचा सामना, तुम्ही जर आर्थिक गोष्टींना सामोरे जात असाल, पैशांची चणचण भासत असेल, पैसा टिकत नसेल, या आर्थिक गोष्टींना तर विष्णू पुराणात सांगितलेले हे उपाय तुम्ही कराच, उत्तम निकाल दिसून येण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही। त्याआधी आपण राजा रघु आणि त्यांना मिळालेला धनलाभाचा आशीर्वाद ही पुराण कथा पाहणार आहोत। त्यानंतर कोणते उपाय करणं गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ व माहिती शेअर करा, कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। भगवान राम यांचे पूर्वज जे प्रसिद्ध राजा रघु अत्यंत दयाळू, दानप्रिय, दानशूर, पराक्रमी, न्यायप्रियता राजकारणासाठी प्रसिद्ध होते। त्यांच्या राज्यातील लोक म्हणजे जनता अत्यंत आनंदी होती। राजा रघु हे भगवान रामाचे पूर्वज होऊन गेले। अत्यंत दानशूर होत, नेहमी दान करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांच्या राजकोषातील खजिना संपून चालला होता। काय हे म्हणावे, त्याच काळात मोठा प्रचंड दुष्काळ पडला, जगायला साधन उरलं नाही, जमीन ओसाड, विहिरी कोरड्या खट्ट पडल्या होत्या आणि ते कोणी राजाकडे मदतीसाठी जात असत त्यांना खाली हात परत यावे लागत असे, कारण राजाचा खजिना देखील रिकामा झाला होता। राजा रघुने हे जनतेला आता या संकटामधून भगवान विष्णूच वाचवू शकतील, जीवनदान देऊ शकतील, दुष्काळ मुक्त करू शकतील, म्हणून राजा रघु यांनी आपल्या मंत्रिवर्गाशी चर्चा करून एक मोठा अग्नियज्ञ केला। फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या आदल्या रात्री यज्ञामध्ये गूळ, तूप, सुवर्ण म्हणजेच सोन्याच्या मुद्रा, धान्य वाहण्याची म्हणजेच अर्पण करण्याची योजना केली व राजा रघु यांनी पूजा व प्रार्थना करून आर्थिक संकटे नाहीसे हो ही देखील प्रार्थना केली। दुसऱ्याच दिवशी म्हणजे रंगपंचमी दिवशी चित्र बदलू लागले, चांगला पाऊस पडू लागला, शेतीमध्ये पीक डोलू लागले, व्यापार चालू लागले व राज्य दरबारामध्ये आर्थिक स्थिती पूर्वगत झाली। म्हणूनच प्रत्येक वर्षी होळीचा हा सण आर्थिक संकटाचे सावट दूर होण्यासाठी विशेष पूजा आराधना करू लागले व हा यज्ञ करण्याची रूढी परंपरा पारंगत होऊ लागली। या कथेमधून आपण हे शिकलो की कितीही संकट येऊ द्या, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक, शारीरिक, त्याकरिता निष्कर्ष असतात, पर्याय असतात, उपाय देखील असतात। फक्त योग्य पद्धती माहिती असणं गरजेचं आहे, ज्याने त्यांचा लाभ आपल्याला उचित परिणाम देत असतो। कारण विशेषतः भगवान विष्णूंची कृपा ही होळीच्या सणानिमित्त आपल्याला प्राप्त होत असते। उपाय सांगण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, माहिती आवडल्यास लाईक करा व कमेंटमध्ये भगवान विष्णूंची कृपा सदैव राहो नक्की लिहा, आपल्या कुटुंबावर सौख्य लाभणार आहे। उपायामध्ये पैशांची तंगी दूर होण्यासाठी हे उपाय करू शकत आहात। पहिले म्हणजे तांबे आणि पितळ हे चांगले सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। भारतीय संस्कृतीमध्ये या धातूचे वस्तू लाभदायक व शुभ असल्याचे सांगितले जात आहे। दुसरे म्हणजे मीठ व गुळ। गुळ हे सुख, सौख्य, समृद्धी, आरोग्य हे जीवनामध्ये घेऊन येत आहे याचे प्रतीक मानले जाते व मीठ याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होत असे मानले जात असते। नजर देखील मिठानेच काढली जाते, अशा अनेक ठिकाणी मिठाचा वापर होत राहतो। नारळ देखील अर्पण केले जाते अग्नीमध्ये, ज्याने येणाऱ्या संकटाचा नाश होतो। या सर्व गोष्टी अग्नीमध्ये अर्पण करा। हे सर्व उपाय विष्णू पुराणामध्ये, गरुड पुराणामध्ये देखील वर्णन केले गेले आहे। या उपायामुळे तुमच्या ऊर्जेचा समतोल आखला जाईल व प्रत्येक अंगाने तुमची उन्नती होणार आहे। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता। या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे।
त्यामुळे कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. या चॅनलवर स्वप्नशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावरचे अनेक व्हिडिओज माहिती तुम्हाला पोहोचवली जाणार आहे, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.